ते फर्स्ट ऑफ ऑल मला खूपच आनंद वाटते, कारण बजेट आम्ही प्रत्येक वेळेला एखादा मिनिस्टरनी वगैरे सादर करताना पाहिलं होतं, तेव्हा आम्हाला खूप मनात प्रश्न होते की याच्यासाठी एवढं का ठेवला, कमी का केलं नाही. पण यावेळी प्लॅनिंग करताना मलाही खूप विषयाचा अनुभव आलेला आहे आणि मागील 1 वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला कमी वाटलं, जसं मी सांगितलं की आपला हाय रिस्क जे प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांना पैसे एनॉमली स्कॅनसाठी पैसे नसतात आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट ज्यात नांदेडमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे कधी आम्हाला कधी मला मनातून असं होतं की याच्यासाठी काहीतरी करावी. मग ह्या बजेटमध्ये ते करण्यात आलं, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटते. असंच खूप योजना आम्ही यावेळी ॲड केलेल्या आहेत. असं म्हणजे मनातून हे सोशल सेक्टरमध्ये जे काम करण्यासाठी आम्ही येतोय IAS म्हणून, हे पूर्ण मला या बजेटमध्ये करण्याची संधी मिळाला. यंदाचं बजेट किती कोटी रुपयाचं आहे? या बजेट का 23.26 करोड एवढे आमचे जमा आहे. त्यानुसार आम्ही बजेट बनवलेलं आहे. गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काही वाढ झाली की घट झाली? वाढ झाली. 21 होता ना मागच्या वर्षी, 21 crores होता अंदाजेच. यावर्षी आमचे इंटरेस्ट वगैरे वाढवला त्याच्यामुळे, आणि यावर्षी आम्हाला स्टॅम्पमध्ये 6.5 crore मिळाला होता, त्यामुळे यावर्षी 2 कोटीचा वाढ आपल्याला दिसतोय. ॲज अ CEO म्हणून या अर्थसंकल्पाचं अतिशय चांगलं असं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगतं? महिलांवर मला वाटते की मी एक महिला अधिकारी असून आणि आपल्या नांदेडमध्ये खूप महिला आहेत ज्यांना मदत पाहिजे, असं मला 1 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे. आमचे बजेट माध्यमातून यावेळी प्रत्येक हेडमध्ये जर तुम्ही पाहिलं, प्रज्ञा प्रकल्प असू द्या, प्रज्ञा प्रकल्पमध्ये आपण करिअर काउन्सिलिंग आणि 10वी-12वी मुलींसाठी आपण ट्रेनिंग देतो. त्या ठिकाणी सुद्धा 50% मुलींसाठी आपण हे केलेत बजेटमध्ये. तसेच जसं मी म्हणलं ते ANC मातासाठी आपण पैसे ठेवलेत. तसेच जे घटस्फोटित महिला आहेत, विधवा महिला आहेत, या महिलांसाठी त्यांचे जे मूळ आहेत म्हणजे सिंगल मदर्स असतात त्यांना मदत मिळूया म्हणून यावेळी आपण त्यांच्या शिक्षण आणि हॉस्पिटल बिलसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच महिलांनी जे स्वतःचा एंटरप्रेन्युअरशिप म्हणून नवीन बिझनेस उभा करायला त्यांना मदत जी आहे, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपण महिलांसाठी यावर्षी सेसमधनं भारी तरतूद केली. त्याबद्दल मला वाटते की हे बजेट जे आहे ते महिलांसाठी आपण देऊ शकतो. आपण आता नवीन 2025 पासून आपलं पूर्ण जगात AI सुरुवात आहेत. आपल्या जिल्हा परिषदला सुद्धा तिथं AI ची वापर करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपल्याला अगोदर 10 तास लागत होते ते AI चा वापर करून आपल्याला 1 मिनिटामध्ये त्याचे रिझल्ट येतात. पण तसं आपल्याला अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांना आणि आपलं जे नांदेडकरी आहेत त्यांना ट्रेन करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही AI चा वापरसाठी यावर्षी 10+25 असा पूर्ण 35 लाखची तरतूद ठेवलेला आहे.